कृतज्ञता ठेवली? नाही ना. त्यांनी हे बोलू नये. शरद पवार यांच्यासारखा नेता जेव्हा अशा व्यक्तीला भेटतो तेव्हा त्या व्यक्तीला प्रतिष्ठा मिळते. हे पवारसाहेबांचं मोठेपण असं माझं म्हणणं आहे. पवारसाहेब इतके मोठे नेते आहेत, हे जेव्हा एखाद्या गद्दाराला भेटतात व गद्दार त्यांना भेटतो एखादा आमच्या दृष्टीनं, तेव्हा त्या गद्दाराला प्रतिष्ठा मिळते. ही एवढंच मत मी व्यक्त केलं. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या संदर्भात एक पत्र लिहिले तुम्ही कॉर्पोरेशनना भ्रष्टाचाराच्या संदर्भातलं. काय नेमका भ्रष्टाचार आहे तिथे? काय हे त्या भ्रष्टाचाराचे पुरावे आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिका बरं का, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये शालेय साहित्य खरेदी झाली. नियम काय आहे? सरकारी किंवा 3 लाखाच्या वर खरेदी असेल, ई टेंडर काढा किंवा टेंडर काढा. या प्रकरणामध्ये एक जगदंब टेक्स्टाईल नावाची सोलापूरची कंपनी आहे. कोणत्याही टेंडरशिवाय 550 कोटीचं काम शालेय खरेदीचं या जगदंब कंपनीला देण्यात आलं. आणि आवाच्या सव्वा दरानं हे प्रकरण हायकोर्टामध्ये गेलं. हायकोर्टानं कान उपटले. प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये गेलं. सुप्रीम कोर्टाने जगदंबाला दरपत्रक ठरवून दिलं. याच दरानं तुम्ही शालेय शिक्षण साहित्य पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना पुरवायचं. दर काय आहे? 239 रुपये. हा सुप्रीम कोर्टचं दरपत्रक आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेला आदेश आहे. आणि महानगरपालिकेनं काय भावाने दिलेला आहे तर 894. म्हणजे एक नग म्हणजे 547 रुपयाचा फरक आहे. अशा तऱ्हेनं साधारण 550 कोटी रुपयाचा हा अपहार आहे. सुप्रीम कोर्टाची मार्गदर्शक तत्त्व डावलून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्ताने आणि प्रशासनानं महाराष्ट्राच्या फडणवीस मंत्रिमंडळातील एका वरिष्ठ मंत्र्यानं एक फोन केला, दबाव आणला की हे काम यांना द्यायचं, टेंडर काढायचं नाही. हे बेकायदेशीर आहे. हा भ्रष्टाचार आहे. आणि संबंधित मंत्र्याला ताबडतोब त्या दिवशी 55 कोटी रुपये पोच झाले. बरं का, संबंधित मी त्याच्यामध्ये माझ्या पत्रामध्ये सांगितलं. हे मंत्री कोण देवेंद्रजींना माहिती आहे. मुंबई महानगरपालिकेला माझं पूर्ण होत आहे. हे पैसे त्या संबंधित वरिष्ठ मंत्र्याला मिळालेले आहे, अधिकाऱ्यांना मिळालेले आहे. याच्यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. आणि अद्यापही गणवेश मुलांना मिळालेले नाहीत. कळलं? कोण आहेत हे भ्रष्टाचार करणारे? याने महाराष्ट्राची बदनामी झाली आहे. मुलांच्या शालेय शिक्षणाच्या साहित्यामध्ये खरेदी भ्रष्टाचार करतात. यात काय बदनामी होत नाही महाराष्ट्राची? कोण आहेत ते मंत्री? हे मंत्री जाहीर